हेलो एवरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल अक्षर मॅजिकल मॅथ्स जिम। आज मी तुम्हाला 3 डिजिटचा स्क्वेअर कसा काढायचा हे या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। 1 डिजिटचा स्क्वेअर बरेच जण लर्न करतात। 2 डिजिटचा स्क्वेअर कसा काढायचा याची साधी आणि सोपी पद्धत मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितली आहे। चला तर मग आपण 3 डिजिटचा स्क्वेअर आज काढूया। पहिला सम आहे 115चा स्क्वेअर। 115 स्क्वेअर काढत असताना 115 मध्ये 5 हा वन्स प्लेस वेगळा घ्यायचा आणि 11 हा प्लेस वेगळा घ्यायचा, म्हणजेच 105 चे दोन भाग करायचे। एक झाला 5 आणि दुसरा आहे 11। ठीक आहे, यानंतर आपण 115 आणि मल्टिप्लाइड बाय 115 असं लिहून घ्यायचं। लिहून घेतल्यानंतर वन्स प्लेसमध्ये असणारा 5 म्हणजे 5 × 5 असं पहिल्यांदा करून घ्यायचं। मागच्या ट्रिकमध्ये सुद्धा मी हीच पद्धत सांगितलेली होती। वन्स प्लेसचं मल्टिप्लिकेशन करायचं आधी। 5 × 5 इज 25। त्यानंतर 11 प्लस 1 करायचं। 11 मध्ये प्लस 1 करायचं। 11 + 1 इज 12 आणि त्यानंतर मल्टिप्लाइड बाय नेक्स्ट टर्म म्हणजेच 11 घ्यायचा। दॅट इज 12 मल्टिप्लाइड बाय 11 आन्सर इज 132। 132 आणि 25 यांना इथे एकत्र लिहून घ्यायचं, कारण हेच आपलं फायनल आन्सर असतं। म्हणजेच 115चा स्क्वेअर 13225 आहे। इतकं समजलं विद्यार्थी मित्रांनो? जर नसेल समजलं तर मी तुम्हाला परत एकदा दुसरं सम समजावून सांगते आहे। 145चा स्क्वेअर आपल्याला या व्हिडिओमध्ये काढायचा आहे। 145 पुन्हा आपण त्याच पद्धतीने 145 मल्टिप्लाइड बाय 145 लिहून घेऊया। 45 चे दोन भाग करूयात, एक म्हणजे 14 आणि दुसरा म्हणजे 5। इथे वन्स प्लेसला 5 आहे, तर 5 × 5 आपण पुन्हा तसंच करूया। 5 × 5 इज 25 आणि 14 आता 14 + 1 इज इक्वल टू 15 आणि 15 मल्टिप्लाइड बाय नेक्स्ट 14 आन्सर इज 210। द फायनल आन्सर इज 210 25 म्हणजेच 21,025 हे आपला आन्सर आहे। 145चा स्क्वेअर काय आहे? 21,025। जर तुम्हाला ही ट्रिक आवडली असेल आणि समजलं असेल तर मी तुम्हाला नेक्स्ट सम देते आहे। त्याचा आन्सर तुम्ही मला कमेंट करून नक्कीच कळवा।